नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. आमदार यड्रावकरांच्या समर्थकांकडून सैनिक टाकळीच्या आंदोलकांना मारहाण. शिरोळ तालुका बंदची हाक. तिरंग्याच्या काठीने मारल्याचा आरोप. सैनिक टाकळी तालुका शिरोळ येथील प्रस्तावित औद्योगिक वसाहत रद्द करण्याच्या मागणीसाठी काढलेल्या जनआक्रोश मोर्चा दरम्यान रविवारी आंदोलक आणि आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या समर्थकांमध्ये वाद झाला. या वादातून आंदोलन अंकुशचे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील यांच्यासह आंदोलकांना मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी दिनांक 10 रोजी शिरोळ तालुका बंदची हाक देण्यात आली आहे. प्रस्तावित औद्योगिक वसाहत रद्द करण्यासाठी आंदोलन अंकुश आणि सैनिक टाकळी ग्रामस्थांच्या वतीनं रविवारी आमदार यड्रावकर यांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. सैनिक टाकळी येथील अमर जवान स्मारकापासून मोर्चाला सुरुवात झाली. पोलिसांनी हा मोर्चा दुपारी बाजार समिती समोर अडवला. आमदार यड्रावकर यांच्याशी चर्चा करून प्रश्नावर तोडगा काढण्याचं आश्वासन पोलिसांनी आंदोलकांना केलं. मात्र आमदारांच्या कार्यालयावर मोर्चा नेण्याच्या भूमिकेवर आंदोलक ठाम राहिले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर आणि आंदोलकांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. सुमारे तासभराच्या चर्चेनंतर आमदार यड्रावकर आणि आंदोलकांची संयुक्त बैठक घेण्याचे ठरले. ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिरात ही बैठक सुरू झाली. सैनिक टाकळीतील प्रस्तावित MIDC रद्द झालीच पाहिजे या मागणीवर आंदोलक ठाम राहिले. यानंतर शाब्दिक वाद वाढला. आंदोलक बैठक सोडून बाहेर पडत असताना आमदार यड्रावकर यांच्या समर्थकांनी दीपक पाटील यांच्यासह शिष्टमंडळातील आंदोलकांना मारहाण केल्याचा आरोप आहे. यावेळी आंदोलकांच्या वाहनावर दगडफेक करण्याचा प्रयत्न झाल्याचेही सांगण्यात आले. पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र परिस्थिती काही काळ तणावपूर्ण राहिली. आंदोलक गर्दीतून मोटारीने निघून गेल्याने पुढील अनर्थ टळला. दरम्यान देशाचा अभिमान असलेला तिरंगा ध्वज काढून त्याच काठीने माजी सैनिकांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात आला आहे. या आरोपाची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी दिनांक 10 रोजी शिरोळ तालुका बंदची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणावरून शिरोळ तालुक्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापलं आहे. मारहाण प्रकरणी आमदार यड्रावकर यांच्यासह त्यांच्या समर्थकांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सैनिक टाकळीतील ग्रामस्थांनी आंदोलकांनी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात ठिय्या दिला. पोलिसांनी व्हिडिओ चित्रीकरणाच्या आधारे संबंधित कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याची भूमिका घेतली. मात्र आमदार यड्रावकर यांच्यावरही गुन्हा दाखल करावा या मागणीवर आंदोलक ठाम राहिले.